हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता संध्याकाळच्या 5:30 होत आले आणि आता 30 तारखेपासून संजयचे एक्झाम सुरू होणार आहे, त्यामुळे थोडीशी तयारी घेत बसली होते. आणि आमच्याकडनं रात्री खूप असा मोठा विजांचा आवाज येत होता, कडकड असा विजांचा कडकडाट सहित थोडासा पाऊस झाला. त्यामुळे तुमच्याकडे पाऊस झाला का आणि विजांचा भरपूर असा मोठा आवाज येत होता का हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता आवरून घेऊया, पसारा दाखवते तुम्हाला मी. तर हे बघा, इथं सगळं तयारी करून घेतली त्याची मी. आणि हे थांबा 1 मिनटं बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आणि इथं क्वेश्चन आहे तर लिहून दिला होता संचितला मी, त्यांनी काही कंप्लीट केलं नाही, केलं आहे खाली. इथलं आता सगळं आवरून घ्यायचं आहे. चला आता एक आवरते सगळं. आता हे रामनवमी आहे, जाणार पण आम्ही थोडंसं बाहेर संचित आहे. आणि हे त्याला असं क्वेश्चन पेपर तयार करून त्याच्या घरात आणलं काढून. तर पेपरच्या अगोदर अशा क्वेश्चन पेपर तयार केले म्हणजे सोडवायला लावायचे त्याला. इकडं बघ, इकडं बघ. संचित आमच्या आयकार्डचा फोटो काढायचा आहे, त्यामुळं स्टुडिओमध्ये आलो आहे आता. पुराण्या जमान्याचा टेलिफोन आहे ना. फोन कसा आहे, हलका फुलकाच आहे की फोन पण नाही. हो तुझं फिरते. हां छान आहे. तर आज रामनवमी आहे, संचीचे फोटो काढले आणि आम्ही गार्डनला आलो. तर सगळं रामनवमी असल्यामुळे सगळं स्वच्छ केलं आहे. आणि हे जे गार्डनमधलं मंदिर आहे ना, तर हे राम मंदिर आहे. तर त्यामुळं मंडप वगैरे टाकला आहे, लायटिंग केली. आणि असं गर्दी वगैरे भरपूर आहे, दर्शन घ्यायला येतात जातात लोक. आता आम्ही पण संचित पण दर्शन घेऊन येणार आहे आतमध्ये जाऊन. संचितला सध्या आलं की खेळायचं असते, त्यामुळे खेळत बसला इथे झुला खेळतोय. संचित एवढा मोठा घेऊ नको रे.